नमस्कार योगी, हरिओम. मी पूर्णिमा. मुद्राशास्त्रांच्या मालिकेमध्ये आपण मुद्रांचा अभ्यास पाहत आहोत. मुद्राशास्त्राचा जन्मच मुळी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झालेला आहे. आपण मुद्राशास्त्रामध्ये पाहिलं की पंचतत्वांच्या अभ्यासाने आपण आपल्या शरीरामध्ये वाढलेलं तत्व संतुलित करण्यासाठी प्रत्येक मुद्रेचा फायदा मिळवत आहोत. आता हे पंचतत्व वाढलेलं आहे की कमी झालेलं आहे हे आपल्याला कसं कळतं? तर त्यासाठी आपल्याला स्वतःच्या शरीराचा थोडासा अभ्यास करायचा आहे. अलीकडे काय झालेलं आहे योगी की आपण आपल्या शरीराला पाहणंच सोडून दिलेलं आहे. आपल्याला या पुढे ज्या मुद्रा शिकायच्या आहेत त्यासाठी शरीराचा अभ्यास म्हणजेच स्वतःचा ह्या जड देहाचा थोडासा अभ्यास करायचा आहे. मग आपल्याला कळणार आहे की माझ्या शरीरामध्ये वात वाढलेला आहे की पित्त वाढलेलं आहे, माझं जलतत्व वाढलेलं आहे की पृथ्वी तत्व वाढलेलं आहे. यासाठी आपल्याला थोडासा आपला अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास आपल्याला वेगळ्या वेगळ्या स्तरांवर घेऊन जाणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मी आतापर्यंत ज्या व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत, आजपर्यंत आपण ध्यान मुद्रा पाहिली, आकाश मुद्रा पाहिली, त्यानंतर आपण पाहिली ती पृथ्वी मुद्रा आणि मग आपण पाहिली ती जलमुद्रा. म्हणजे कोणतंही तत्व ह्या अग्नितत्वाला जेव्हा जुळतं तेव्हा एक मुद्रा तयार होते. ह्या 4 मुद्रा आपण पाहिल्या: ध्यान मुद्रा, आकाश मुद्रा, पृथ्वी मुद्रा आणि जलमुद्रा किंवा वरुण मुद्रा असंही हिला म्हणतात. आता या मुद्रांमुळे आपण आपल्या शरीरातील वाढलेला वायू, आपलं आकाश तत्व किंवा पृथ्वी तत्व, जलतत्व संतुलित केलं. म्हणजे वाढलेलं आहे तर योग्य प्रमाणामध्ये ते कमी झालेलं आहे आणि जर कमी असेल तर ते योग्य प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. यालाच म्हणतात संतुलन. आता अशा प्रकारे आपण या 4 मुद्रांचा अभ्यास केला. ह्या मुद्रा आपण कितीही वेळ म्हणजेच 10 ते 15 मिनिटं किंवा 20 मिनिटंही आपण दिवसातून 3 ते 4 वेळा करू शकतो. हेही आपण पाहिलं. आपल्याला एक विशिष्ट रिझल्ट मिळवण्यासाठी सुद्धा आपण या मुद्रांचा अभ्यास करू शकतो. पण या पुढील मुद्रांचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा आपल्याला कोणतंही एखादं तत्व, वाढलेलं तत्व कमी करण्यासाठी आपण मुद्रांचा अभ्यास बघणार आहोत. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे योगी तर थोडासा आपल्या शरीराचा अभ्यास असणं जरुरी आहे आणि हे आपल्याला अभ्यासाने समजू शकतं. त्यासाठी शरीराकडे लक्ष देणं हे फार महत्वाचं आहे योगी. तरच आपण हा पुढील अभ्यास म्हणजे मुद्रांचा पुढचा येणारा जो प्रवास आहे तो समजून घेऊ शकतो आणि करू शकतो. आज आपण जी मुद्रा शिकणार आहोत ती आहे वायुमुद्रा. वायुमुद्रा असं या मुद्रेचं नाव का आहे तर वायूला अग्नीच्या सहाय्याने आपण संतुलित करणार आहोत. ध्यानमुद्रेमध्ये सुद्धा आपण हा वायू संतुलित केलेला आहे. चंचल मनाला संतुलित करण्यासाठी वायूवर नियंत्रण करणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठीच आपण पाहिली ही ध्यानमुद्रा. आता ह्या ध्यानमुद्रेने हा वायू आपण संतुलित केला. पण काही वेळेला काय होतं की हा वाढलेला अतिरिक्त वायू आपल्याला संतुलित करण्यासाठी आणि आपल्याला खूप फास्ट रिझल्ट हवा आहे. अशा वेळेस आपल्याला वायुमुद्रेचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे आणि आज आपण तीच वायुमुद्रा शिकणार आहोत. इन्स्टंट इफेक्टसाठी आपल्याला ही वायुमुद्रा पाहायची आहे. आपल्या शरीरातला अतिरिक्त वाढलेला वायू किंवा वात याचा आपल्याला पूर्णपणे निचरा करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही वायुमुद्रा शिकायची आहे. पुन्हा यामध्ये ही 2 बोटं महत्वाची आहेत. यामध्ये हे अग्नितत्व आणि वायुतत्व
ही दोन्हीच तत्व आपल्याला इथे पाहायची आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे वायू तत्व आहे याला अंगठ्याच्या तळाशी अशा प्रकारे दाबायचं आहे किंवा ठेवायचं आहे आणि हे अग्नी तत्व या अंगठ्यावर अशा प्रकारे दाबायचं आहे. हे असं अशा प्रकारे. आणि बाकीची 3 बोट जी आहेत ती आपली सरळ असणार आहे अशा प्रकारे. ही झाली वायुमुद्रा. आता अशा प्रकारे जेव्हा ही वायुमुद्रा आपण करणार आहोत तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय बदल घडून येणार आहेत. अग्नी म्हणजे रूपांतरण. अग्नीचं कामच मुळी रूपांतरण करणं आहे. कोणत्याही गोष्टीसाठी अग्नी हा फार महत्वाचा आहे. अग्नी काय करतो तर आपल्या शरीरामध्ये रूपांतरण करण्याचं काम करतो. खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी अग्नीची गरज असते. आपण परमेश्वराला जेव्हा आहुती देतो तेव्हा सुद्धा यज्ञ करतो, त्यामध्ये सुद्धा अग्नीचीच गरज लागते. आपल्या शरीरामध्ये जेव्हा वायूचं प्रमाण वाढलेलं आहे तेव्हा त्याला रूपांतरण करण्यासाठी हा अग्नी महत्वाचा आहे. म्हणजेच आपल्याला रूपांतरण करण्याचं काम अग्नी करतो आणि रूपांतरण झालेल्या गोष्टीचं पोहोचवण्याचं काम, शरीरापर्यंत पोहोचवण्याचं, आपल्या नाड्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा वायू करतो. वायू हा अतिशय चंचल आहे. इथे तिथे कसाही धावणारा, कुठेही पळणारा, आपल्या शरीरामध्ये अगदी फ्री फ्लोईंग आहे. कुठेही जातो, कसाही जातो. मग त्याच्यावर संतुलन करण्यासाठीच आपल्याला ही वायुमुद्रा पाहायची आहे. आपण आता पाहिली की ही वायुमुद्रा कशी करायची. मग या वायुमुद्रेचे आपल्या शरीरावर काय परिणाम होणार आहेत किंवा कोणत्या आजारांसाठी ही वायुमुद्रा अतिशय उपयुक्त आहे ते आपण पाहणार आहोत. या मुद्रेमुळे आपल्याला शरीरामध्ये वाढलेला संधिवात, अतिरिक्त वायू, संधिवात म्हणजे शरीरामध्ये आपल्या ज्या नाड्या आहेत यामध्ये जो अतिरिक्त वात वाढलेला आहे तो कमी करण्यासाठी. आता हा वात कशामुळे वाढतो तर काही वेळेला काय होतं, आपण अगदीच कोणत्या तरी भागाचा वापर करत नाही किंवा खूप जास्त वापर केला जातो. अशा वेळेस काय होतं, हा जो वायू आहे ना तो तिथे जाऊन अडकतो आणि अडकलेला वायू म्हणजेच वाम हा वायुगोळा जो आहे तो अतिशय आपल्या शरीराला त्रास देतो. संधिवातामध्ये आपले संपूर्ण शरीराचे सांधे आखडलेले असतात. मग हे आखडलेले सांधे आपल्याला पूर्ववत करण्यासाठी ही वायुमुद्रा अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर जेव्हा आपल्या शरीरामध्ये कंपवात म्हणजे काय तर शरीराचं काही ठिकाण हे थरथरतं, तेव्हा आपल्याला कंपवात आहे म्हणजे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण कुठेतरी असंतुलित झालेलं आहे. मग अशा वेळी सुद्धा आपल्याला ही वायुमुद्रा अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर पाठीचं दुखणं, कमरेचं दुखणं, पाठीच्या मणक्याचे आजार म्हणजे स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे तरी सुद्धा इथे वात वाढलेला आहे. मग हा वाढलेला वात कमी करण्यासाठी पुन्हा आपल्याला ही वायुमुद्रा करायची आहे. शरीरामधले वाढलेला हा वात असंतुलित झालेला आहे, त्याला संतुलित करण्यासाठीच आपल्याला वायुमुद्रा करायची आहे. निचरा करण्यासाठी आपल्याला ही वायुमुद्रा करायची आहे. त्याचबरोबर आता आपण पाहिलं की संधिवात, कंपवात आपल्याला काय करतो तर शरीराला झिजवण्याचं काम करतो. मग ही झालेली झीज भरून काढण्यासाठीच ही वायुमुद्रा अतिशय महत्वाची आहे. वायुमुद्रेमुळे अजून काय फायदा होतो, कोणत्या आजारासाठी हा उपयोगाची आहे ही वायुमुद्रा तर पक्षाघात, अर्धांगवायू यामध्ये सुद्धा आपला वात जो आहे तो पुन्हा असंतुलित झालेला आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा करायची आहे ही वायुमुद्रा.
या अशा अनेक त्रासांसाठी म्हणजे वातविकारांसाठी ही वायुमुद्रा अतिशय उपयुक्त आहे. कंपवात, संधिवात आणि पक्षाघात हे थोडे जटिल आजार आहेत, क्रॉनिक डिसीज आहेत. यासाठी आपल्याला काही इतर मुद्रांचाही यामध्ये अंतर्भाव करावा लागणार आहे आणि या मुद्रा हळूहळू आपण पाहणारच आहोत. पण आज जी मुद्रा मी तुम्हाला सांगितली, ही मुद्रा जेव्हा आपण दररोज 10 ते 15 मिनिटं म्हणजे वायू मुद्रेमध्ये आपण जेव्हा 10 ते 15 मिनिटं कोणत्याही ध्यानात्मक आसनात म्हणा, मग त्यासाठी पद्मासन घ्या किंवा स्वस्तिकासन घ्या, त्यामध्ये जर ध्यान लावून आपण ही मुद्रा केली तर 15 मिनिटांमध्ये काय होतं, आपल्या शरीरामध्ये जो अतिरिक्त वायू आहे तो बाहेर पडायला लागतो. आपल्याला ढेकर यायला सुरुवात होतात किंवा गॅसेस पास व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेस ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे योगी. अगदी छोट्यात छोटा हा वाताचा प्रकार आहे, त्यासाठी सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. आता आपण हे सर्व फायदे पाहिले. ही मुद्रा आपल्याला कमीत कमी 15 मिनिटं करायची आहे, तेव्हा आपल्याला या वातविकारातून बाहेर पडायला खूप मदत होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका योगी. मी आपल्या कमेंट्सची वाट पाहत आहे. भेटूया तर आपल्या पुढच्या नवीन मुद्रेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरिओम.